स्वामी आणि समर्थ झाले तेव्हापासून पहिल्यांदा कुणाच्या तरी लग्नामध्ये जाणार होते आणि मी खूप जास्त हॅप्पी होते की यांना मी पहिल्यांदा कुणाच्या तरी लग्नात घेऊन चालली आणि यांच्या रिॲक्शनसुद्धा मला बघायच्या होत्या. नंतर मी समर्थला तयारी वगैरे करून त्याच्या बाबासोबत पाठवून दिलं आणि इकडं स्वामीची तयारी करत बसली. तयारी करेपर्यंत आम्हाला इतका जास्त उशीर झाला, हॉलमध्ये बसायलासुद्धा जागा नव्हती आणि लगेच नवरीनसुद्धा आली होती. नवरीन नाजूक असल्यामुळे खूप जास्त छान दिसत होती आणि शालूही तिच्यावर उठून दिसत होता. नंतर दोघांची एंट्री इकडे चालू होती आणि अक्षदा आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही तर यांची एंट्री सुद्धा चालू झाली, कारण आम्हाला आधीच उशीर झाला होता आणि लगेच नवरीन सुद्धा आली होती. मग काय यांचं लग्न वगैरे लागलं आणि मी फटाफट जेवण वगैरे करून घेतलं, कारण स्वामी आणि समर्थ खूप जास्त रडत होते असं त्याचे बाबा मला सांगत होते. नंतर मग मला घरी जायचं होतं, कारण दोघंही घरी गेले होते आणि नंतर मी सुद्धा घरी जायला निघाले. खूप जास्त उशीर झाला होता घरी यायला आणि घरापाशी आल्याबरोबर बघते तर इतक्या सगळ्या गाड्या, कारण आमच्या घरापाशी नुसतं पार्किंग लॉटच करून ठेवलेलं आहे. जो आला तो त्या आमच्या घराजवळच गाड्या लावून जातो. नंतर काय खूप जोरात पाऊस चालू झाला आणि माझ्या सासूबाई मंदिरामध्येच अटकल्या आणि जोरात होणारा पाऊस पाहून स्वामी इतका खुश होत होता आणि माझ्यासोबत गोष्टी सुद्धा सांगत होता. मी समर्थला झोपवून दिलं. तर असं होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.